नमस्कार, माझं नाव चिन्मयी आणि तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर हे सकाळचं मॉर्निंगचा रुटीनचा एक व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये मी छान अशी झाडाला फुलं आली होती आपल्याकडे, तर त्याचा एक व्हिडिओ शूट्स केला होता. खूप सुंदर फुलं होती ऑफिस टाईमची, तर म्हटलं तुम्हालाही दाखवावेत. खूप छान छान रंग होते सगळ्यांचे, म्हणून मी छोटासा एक क्लिप शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बरेच सारे फुलांचे रंग दिसतील. तर छान वाटतं ऑफिस टाईम हा. सकाळी ऑफिसच्या वेळेला फुलतात आणि त्यानंतर ते कोमेजतात. खूप सुंदर अशी फुलं आहेत ही गुलाबाची झाडं वगैरे आपल्याकडे आहेत, तर 3-4 प्रकारची. त्यांचाही एक छोटं क्लिप काढलं. हिला बटन शेवंती म्हणतात. त्याचा छोटंसं एक कॅप्चर केलं त्याच्यामध्येच मी. अशी खूप छान सुंदर अशी फुलं होती. बघून मन थोडं प्रसन्न होतं आणि थोडं वेगळा वाटतं. इथे आपण तांदूळ सुकवायला घातले होते, तर मी बनवते तांदळाची खीर, तर त्याचं हे सगळं साहित्य आहे. तर सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तांदूळ धुवून सुकवून भाजून घेतो आहे आता. कारण का तांदूळ जेव्हा आपण धुवून घेतो त्याच्यामध्ये असलेले केमिकल्स निघून जातात. त्याला चांगले सुकवलेत आणि त्यांना आता मस्तपैकी खमंग असं मंद आचेवर भाजून घेतो. ते भाजण्यामागचं कारण असं असतं की तांदळाला एक छान सुगंध येतो. ह्यासाठी इथे मी तांदूळ भाजून घेते. मी याच्यामध्ये कुठलंही तूप किंवा तेल घातलेलं नाही आहे. मी असंच तांदूळ सुके कोरडेच भाजून घेते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपातसुद्धा भाजून घेऊ शकता. पण तांदूळ तुपात भाजून घेतल्यानंतर ते शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी काही न वापरता भाजते. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जसं की मी म्हटलं तर तुपात भाजू शकता. त्यानंतर मी इथे गॅसवर टोप ठेवला आहे. मी मोस्टली जे काय बनवते ते स्टीलच्या भांड्यात बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यावर स्पेसिफिकली माझी गोड पदार्थ बनवण्याची भांडी वेगळी असतात. आईच्या घरी तसंच आहे आणि मीही जेव्हा बनवते तेव्हा माझ्याकडे पण तसंच असतं. सो इथे मी खीर बनवते आणि माझी खीर बनवण्याची पद्धत काही वेगळी आहे. तुम्ही बघून घ्या. तुम्हाला एकदा ह्या पद्धतीने तुम्हीही बनवून बघा असं मी नक्कीच म्हणेन. तर मी गॅसवर ठेवलं आहे दूध. 1 लिटर दुधाची मी खीर बनवते आहे. तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता, घरगुती किंवा पिशवीचा कासही वापरू शकता. 1 लिटर दूध मी आटवून पाव लिटर त्यातलं आटवणार आहे दूध आणि मग त्याची 1.5 लिटर दुधाची खीर बनवणार आहे. ओके. तर आता मी दूध चांगलं गरम करायला ठेवले. ते गॅसवर गरम होते. या दुधाला थोडे बुडबुडे फुटलेत, म्हणजे उकळी येण्यासाठी. तर ते बॉईल होतं आहे, तुम्ही बघू शकता. तसं प्रॉपर चांगलं असं दूध उकळवून घ्यायचं आणि मग आपण त्याला छानपणे थोडं आटवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे जे काही साहित्य आहेत, सामग्री आहेत आपल्या खिरीचे, ते घालणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं की जे दूध थोडं घट्ट झाल्यामुळे ते प्रॉपर थिकनेस आणि टेक्स्चर त्या खिरीला आधीपासूनच येतो. तर त्याच्यामुळे आता थोडं चमच्याने हलवून घेते. याचं कारण आहे की स्टीलचा टोप आपण जेव्हा आपण गॅसवर ठेवतो त्याच्यामध्ये लागण्याची शक्यता जास्त असते. तर तुम्ही बघितलं की दुधाला छान अशी उकळ फुटलेली आहे. आता आपण ह्या स्टेजवर ह्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले तांदूळ आहेत थोडे थोडे करून घालायचे आहेत. ओके. हे सगळे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून झालेत. आता एकदा पुन्हा ह्याच्यामध्ये स्पून्स घालून ढवळून घ्यायचं चांगल्या पद्धतीने, ज्याच्यामुळे तांदळाच्या ज्या गुठळ्या होऊ नये, नीट राहावेत ह्यासाठी. आता मी इथे स्पून्स घातल्या आणि तांदूळ छान पद्धतीने ढवळते. तुम्ही पाहू शकता. असं चांगल्या पद्धतीने छान असं वर खाली नीट सगळ्या बाजूंनी तांदूळ घातलेलं दूध आपण चांगलं हलवून घ्यायचं. ओके. तांदूळच्या गुठळ्या होण्याचा अंदाज घ्यायचा. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी स्टीलच्या पातेल्यांमध्ये बनवते किंवा गोड पदार्थाची पातेलं किंवा भांडं वेगळं ठेवते. याचं कारण आहे, आपण आंबट तिखट पदार्थ एका भांड्यामध्ये जेव्हा बनवतो तेव्हा होतं कसं की त्याच्यामुळे एखादा गोड पदार्थ फुटण्याची, जसं की दूध किंवा नारळाचं काही आपण खीर बनवतो किंवा काही पदार्थ तर फुटण्याची शक्यता असते. तर त्या कारणामुळे मी गोड पदार्थांचं जे काय बनवते त्याची वेगळे भांडं ठेवते. त्याची वेगळी टोप, कढई जे काय असेल ते मी वेगळं ठेवते. आता इथे आपण चमचा घालून हलवून घेतो, ज्याच्यामुळे खीर खाली लागू नये आणि तांदूळ आपला कितपत शिजला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये कळतो आहे. म्हणजे अजून किती वेळ लागणार आहे शिजायला. तसं ही खीर बनवायला सोपी आहे आणि जास्त वेळ लागत नाही. अर्धा-1 तास लागतो. थोडं लक्ष द्यावं लागतं. थोडं तांदूळ शिजल्यावर मी इथे जे ड्रायफ्रूट कापून ठेवले होते, जसं की काजू, बदाम, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही वापरू शकता. अक्रोड, त्याच्यानंतर वेलदोडे हवे तर ते ज्याच्या आवडीनुसार आपण हवे ते ड्रायफ्रूट घालू शकतो. फक्त मनुका घालायचा नाही, मनुक्यामुळे खीर फुटते. पुन्हा एकदा मी सांगते, त्यामुळे मनुका घालायच्या नाहीत.
आपण जे काय हवं ते ड्रायफ्रूट घालून घेतलेत ह्या स्टेजला, कारण का तांदूळ थोडे म्हणजे बऱ्यापैकी शिजलेले आहेत. ओके, आता इथे मी साखर घेतली आहे, चवीनुसार साखर घालणार आहे मी ह्याच्यामध्ये. जर आपण 1 वाटी तांदूळ घेत असेल तर आपण अर्धा वाटी साखर घातली तरीही चालेल, इनफ असते. 1 वाटी घातला तर ती खूप जास्त गोड होते, त्याच्यामुळे अर्धा वाटी साखर बऱ्यापैकी बरोबर आहे. पण त्याच्यावर जर कोणाला कमी गोड हवी असेल तर तसं ॲडजस्ट करून तुम्ही साखर घालू शकता. इथे बघू शकता की तांदूळ शिजला आहे तसा बऱ्यापैकी, पण मला अजून चांगल्या पद्धतीने तो शिजलेला हवा होता, थोडा मोठा हवा होता. जसं तुम्हाला हवं, जर तुम्हाला पूर्ण तांदूळ शिजलेला पाहिजे म्हणजे भात जो की थोडं कच्चट शिजलेला हवा आहे, तर तुम्ही बघून तसं ते पदार्थ घालायचे. मला ह्या स्टेजला तांदूळ शिजलेला होता आणि आता मी याला पुन्हा एकदा चांगली उकळ काढून घेणार आहे, ज्यामुळे जे तांदूळ किंवा ड्रायफ्रूट आहे त्याची चांगली चव त्याच्यामध्ये उतरेल आणि त्याचं स्वाद वाढण्यासाठी. ओके, आता मी हे छान उकळ काढून घेते सगळ्या पदार्थांना आणि चांगलं शिजवायचं आहे त्याला. चांगलं तास अर्धा तास चांगलं शिजवायचं, ज्यामुळे ते खूप छान स्वादिष्ट असं होतं. गॅसचा फ्लेम तुम्ही कमी जास्त करू शकता, ज्याच्यामुळे कसं होतं ती जी एक काय बोलतात बदाम काजूची थिकनेस येते ना पेस्ट टाईपमध्ये, ती ह्याच्यामध्ये अजून शिजून ना थोडं चमच्याने स्मॅश होतं आणि ती खूप छान वाटते. सो त्यामुळे छान उकळ काढून घ्यायची. मी मस्त हवं असं ह्या स्टेजपर्यंत असं हलवत राहायचं आणि मस्त अशी उकळ काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपली खीर झालेली आहे. ती पूर्णतः मी आटवले दूध. 1 लिटर दूध जातं, अर्धा लिटरच दूध राहिलं आणि त्याच्यामध्ये छान तांदूळ शिजला आहे आणि खूप सुंदर अशी ती खीर झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय त्याचं टेक्स्चर कसं आलं आहे. ड्रायफ्रूट सगळे मी घातले, ते किती प्रमाणात आहे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये तर दिसत असेल नीट. ओके, तसं मस्त त्याला उकळवायला द्यायचे. छान अशा वाफा येतात, उकळते खीर चांगली घट्ट अशी उकळून आता ही घ्यायची. ही पूर्ण उकळून झाली की आपण गॅस बंद करायचा आणि ती ठेवून द्यायची. झाकण मारायचं नाही, कारण तर झाकण लावल्यावर एकदम अचानक वाफेने चुकून ते बोलत ना एकदम जास्त एकदम झाकण मारलं एखाद्या गोष्टीला पटकन ठेवलं की फुटण्याची शक्यता असते. तर ही बघा आपली खीर तुम्ही बघू शकता छान प्रॉपर टेक्स्चर आलं आहे.